8 डिसेंबर 1935 मध्ये बॉलिवूडच्या चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म झाला. गेली 90 वर्ष ते भारतातल्या जनतेवर आपल्या अभिनयाचं अधिराज्य गाजवत आहेत. काल परवा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि लोकांनी घाई केली. सोशल मीडिया हा एवढा उतावीळ असतो की जिवंत असणाऱ्या माणसाला सुद्धा पटापट श्रद्धांजली व्हायला लावतो आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारणीभूत ठरतात ती माध्यमं. तुमच्या माझ्यापासून प्रत्येकाने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहून रिकामे झाले, परंतु एकदाही विचारलं नाही की त्यांच्या कुटुंबाकडून त्या हॉस्पिटलकडून खुलासा आलेला आहे का. 1975 मध्ये शोले चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आणि अजरामर चित्रपट ज्याने दिला, नंतर सिलसिला असेल किंवा त्यांची शेकडो चित्रपट, मग ते विनोदी असतील, गंभीर स्वरूपाचे असतील किंवा एक समाज प्रबोधन करणारे असतील, कुटुंबाला सर्वोच्च ठिकाणी ठेवून त्यांनी लोकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं. परंतु ज्यावेळेस त्यांच्यावर उपचाराची वेळ आली त्यावेळेस महत्वाच्या वृत्तवाहिन्यांनी सुद्धा श्रद्धांजलीच्या बातम्या दिल्या आणि 10 सप्टेंबर रोजीच त्यांचा मृत्यू झाला अशा सुद्धा बातम्या आजही प्रसिद्ध केलेल्या आहेत. हे पाहून मला खरं दुःखही झालं आणि दुर्दैवी वाटलं, कारण एखादी मोठ्या व्यक्तीच्या निधनाची बातमी आल्यानंतर तुम्ही कधीही बघा, आपण अगोदर बातम्यात प्रसिद्ध झाल्यात का त्याची वाट पाहतो. मोठ्या मोठ्या हिंदी वृत्तवाहिन्यांनी धर्मेंद्र यांचं निधन झालंय याच्या बातम्या दिल्या, त्यावेळेस हेमा मालिनी चिडल्या, त्यावेळेस त्यांची मुलगी निशा देओल चिडली. आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत, आमच्या समोर आहेत, त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतीये आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना मारून टाकण्यासाठीचा जो प्रयत्न करताय ते मनाला धक्का देणार आहे, दुर्दैवी आहे. म्हणजे ज्या धर्मेंद्रांच्या आयुष्यामध्ये पहिल्या पत्नीचं सुख, त्यांच्याकडून 3 मुलं त्यांना झाली, परंतु प्रेम असतं. हेमा मालिनी सोबत त्यांचं प्रेम झाल्यानंतर त्यांनी हिंदू म्हणून त्या ठिकाणी लग्न करता येत नाही, दुसरी पत्नी स्वीकारता येत नाही म्हणून धर्मांतर करून हेमा मालिनी सोबत लग्न केलं आणि त्यांच्याकडून त्यांना 2 मुली त्या ठिकाणी अपत्य जन्माला आली. एकूण 5 मुलींचा, 2 बायकांचा आणि वयाच्या 90व्या वर्षापर्यंत आयुष्याचा एक सुंदर त्या ठिकाणी प्रवास त्यांनी केलेला असताना सुद्धा जर आमच्या भारतीयांचा समाजमन हे इतकं हळवं असेल, लोक प्रेम करतात, लोक प्रेम देतात सुद्धा, लोक डोक्यावर घेतात, लोक सर्वोच्च ठिकाणी ठेवतात सुद्धा, परंतु काही अशी कारणं असतात ज्याच्यामुळं काही गोष्टी ह्या न बोललेल्या बऱ्या असतात. धर्मेंद्र यांनी आजपर्यंत कुठल्याही वादामध्ये शक्यतो पडले नाहीत, परंतु लोकांमध्ये जाऊन चित्रपटाच्या माध्यमातून काम करणं किंवा इतर गोष्टीतून काम करणं हे त्यांना नेहमी आवडायचं. आजही ते ज्यावेळेस हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी गेल्यानंतर सुद्धा मी आत्ताच सगळ्या माध्यमांच्या धर्मेंद्र यांच्या बद्दलच्या बातम्या चाळत होतो, अजून सुद्धा निधन झालेल्या बातम्या तशाच त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत. म्हणजे हेमा मालिनी असेल किंवा निशा देओल असेल, यांनी जर यांच्यावर डेफिमेशनच्या केस केल्या तर, कारण एक खासदार म्हणून माझी किंवा एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपला कोणीतरी चुकीच्या बातम्या देत आहे, ही जशी वाईट गोष्ट आहे तशी भारतीयांना संभ्रमात टाकणाऱ्या सुद्धा गोष्टी माध्यमांनीही केल्या आणि लोकांनी सुद्धा उथळ मात्याने लगेच श्रद्धांजली वाहून त्या ठिकाणी रिकामे झाले. मित्रांनो, हे पहिल्यांदा झालंय का? अमिताभ बच्चन हे मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांचे ज्या पद्धतीचे फोटो बाहेर आले,
लोकांनी त्यावेळेस सुद्धा श्रद्धांजली वाहून मोकळे झालेले होते. म्हणजे या आणि अशा सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मी स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा. केल्यानंतर एक हाईप बटन येतं, त्याच्यावर पण क्लिक करा आणि पॉइंट तुम्ही आमच्यासाठी शेअर करा. अर्थात ते तुम्हाला तुमच्याकडून काय द्यावं लागत नाही, फक्त एक लाईक क्लिकची गरज असते. मी चर्चा करतोय धर्मेंद्र यांच्या लोकांच्या उतावीळपणाने निधनाच्या बातमीतून वाहिलेल्या श्रद्धांजली बद्दल. आणि मी सांगत होतो आता अमिताभ बच्चन यांचं उदाहरण. अमिताभ बच्चन सुद्धा तब्येतीच्या कारणास्तव काही वर्षापूर्वी ऍडमिट झाले होते. लोकांनी त्यावेळेस सुद्धा सगळ्या श्रद्धांजल्या वाहिल्या. एवढंच काय, सगळ्यांनी लगेच त्यांचं कसं पहिल्यांदा चित्रपट सृष्टीमध्ये आले, कसा पहिला चित्रपट केला, मग कोणासोबत प्रेम जुळलं, मग कशा पद्धतीनं त्यांच्यावर कोण कोण प्रेम करत होतं, आणि शेवटचा प्रवास. आणि हॉस्पिटलमधून ते एकदम ठणठणीत बरे झाले, घरी गेले, लोक तोंडघशी पडले. धर्मेंद्रांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. अमिताभ बच्चनच्या म्हणजे जय आणि वीरू यांच्या बाबतीत हे असं घडतंय, हे सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. अमिताभ बच्चन ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, आजही ते ठणठणीत आहेत, त्यावेळेस AI नावाची सिस्टीम नव्हती. आता मात्र धर्मेंद्रांच्या निधनाची बातमी खोटी ठरल्यानंतर काही फोटो प्रसिद्ध झाले आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये ते बरे आहेत, टीव्ही पाहत आहेत, आणि धर्मेंद्रच टीव्ही पाहत असताना स्क्रीनवर त्यांच्या निधनाची बातमी दिसते. आणि ते पाहून त्यांच्या मनात काय वाटत असेल, परंतु एखादा व्यक्ती स्वतः जिवंत आहे आणि तो त्याच्या निधनाची बातमी पाहतोय, हे जेवढं आश्चर्यकारक आहे तेवढंच त्यांच्या कुटुंबासाठी हे वेदनादायी आहे. का आम्ही वाट पाहत नाही, का आम्ही खऱ्या बातमीची सत्यता तपासत नाही? एखादा चांगला नेता, अभिनेता, कुठलाही व्यक्ती असू द्या, आपल्या जवळपासचा असू द्या, थोडे पेशन्स ठेवून आम्ही का गडबड करतो? आणि ही गोष्ट तुम्हाला, मला, प्रत्येकाला लागू होते, कारण ह्या चुका आपल्याकडून सुद्धा होतात. म्हणजे आपण दुसऱ्याला दोष देतोय असं नाही. परंतु त्याच AIच्या माध्यमातून ज्यावेळेस धर्मेंद्रांना त्यांच्या निधनाची बातमी पाहिल्यानंतर राग येतो, ते उठतात आणि तो जो टीव्ही आहे, स्क्रीन त्यांच्या समोरची, तो घेऊन खाली फोडतात. अशाही पद्धतीचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले. मला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की एखादी गोष्ट ताणत असताना, एखादी गोष्ट खोटी ठरवत असताना, एखाद्या गोष्टीची गडबड घाई करत असताना आपण जिवंत व्यक्तीला मारून टाकतोय आणि मेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी भांडवल करतोय. हे असं जर सध्याच्या याच्यामध्ये हे अशा गोष्टी घडत असतील, मग AI काय किंवा काय, तुमच्या मानसिकतेमध्ये फरक जर पडत नसेल तर हे दुर्दैवी आहे. आणि हेमा मालिनी असतील किंवा त्यांची मुलगी असेल, यांनी ट्विटरच्या किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या द्वारे ठणकावून सांगितलं की बाबा हो, असं करू नका. तुम्हाला एवढा उतावीळपणा का झालाय? तुम्ही काय एवढं चुकीच्या पद्धतीनं वागताय? म्हणजे मी या संदर्भात एका प्रसिद्ध वाहिनीची तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवेल की अजूनही त्यांची व्हिडिओ प्रसिद्ध तशीच आहे. याचा अर्थ या लोकांना किती घाई आहे त्यांना मारण्याची, हे सुद्धा अधोरेखित होतं. मला हे या माध्यमातून सांगायचंय. व्यक्ती जिवंत असणं आणि त्यांनी त्याचं आयुष्य जगणं ही फार मोठी गोष्ट आहे. मरण प्रत्येकाला आहे. बातमी देणाऱ्यांना आहे, सांगणाऱ्यांना पण आहे, पाहणारा पण आहे, सगळ्यांनाच आहे. या पृथ्वी तलावर जे जी जीवित व्यक्ती आहे, पशु आणि प्राणी आहेत, त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण आहे. असं असताना सुद्धा त्याच्या मरणाची घाई करून आम्हाला त्याच्यातून काय मिळणार आहे हे शोधण्याची म्हणजे गरज आणि वेळ आलेली का, याबद्दल खरं तर फार मोठी चर्चा होऊ शकते. पण बांधवांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? विनाकारण धर्मेंद्रांना घालवण्याची घाई हे खरंच अतिउतावीळपणा दिसतो का, जाणवतो का? याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि ही गोष्ट खरी आहे.